अध्यक्ष महोदय, अनेकांना आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। इथं सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव बसलेले आहेत, ते सिनियर आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी काल काही बोलत असताना, मी काल सभागृहामध्ये नव्हतो, परंतु मला बाकीच्यांनी माहिती दिली की अशा पद्धतीने बोलले। त्याच्यामध्ये त्यांनी आमच्या आता 3 पक्षाचं सरकार आहे, भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे, शिवसेना आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये, आणि आम्ही सगळेजण काम करत असताना कारण नसताना असं जरा भाजप सरकारमधल्या भाजपच्या काही मंत्र्यांची पण तक्रार आहे, शिवसेनेला देखील खात्याबद्दल तक्रार आहे। तुम्ही जर बघितलं भास्करराव सन्माननीय सदस्य, तर आता निधी देत असताना कुठल्या कुठल्या विभागाला किती निधी दिलाय तो जरा आपण पहा। दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा करायचा, आणि मी अजित पवारांना पत्र दिलं, अजित पवारांनी ते पत्र बघितलं, परंतु त्याच्यामध्ये काहीच बोलले नाही, होई बोलले नाही, नाही बोलले नाही। आणि त्याचा त्यांनी माझा थोडासा म्हणजे नाराज झालो, त्यांनी नाही नाराज झाले, बरंच काही अस्वस्थ झाले। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये असं व्हायला नको होतं वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्यामध्ये सांगितलं। अध्यक्ष महोदय, मला खरं तर भास्करराव जाधवांना सांगायचं, भास्करराव जाधवांची आज कितवी टर्म आहे? जवळपास 6 टर्म पूर्ण झालेत तुमच्या, आणि 7वी टर्म आहे, म्हणजे MLC पण त्याच्यामध्ये जर धरली तर त्या गोष्टी। अध्यक्ष महोदय, ह्यामध्ये इतक्या टर्ममध्ये ते कॅबिनेट मिनिस्टर होते, ते नगरविकास खात्याचे राज्यमंत्री देखील होते, मग इतक्या वर्षात ते त्या भागामध्ये प्रतिनिधित्व करता चिपळूणचं केलं, गुहागरचं केलं, मग इतक्या दिवसामध्ये का नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला? मला ते काही कळलं नाही। आमच्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या गोगावले साहेबांच्या जिल्ह्यामध्ये नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सॉरी रायगड जिल्ह्यात नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यामध्ये 8 तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, आणि एकूण 9 तालुके आहेत, आणि माझ्या इथं नाही। अध्यक्ष महोदय, वास्तविक इतक्या दिवसात पुतळा आपण उभा केला नाही, संपूर्ण खापर आमच्या माती मारायचं। आम्ही तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं भव्य दिव्य स्मारक हे तुळापूर आणि वडूला चाललेलं आहे। मधल्या काळामध्ये जिथं महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना शेवटच्या काळामध्ये एक फितुरी केल्यामुळं काहींनी पकडण्यात आलेलं आहे, तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तिथं पण भव्य दिव्य स्मारक संगमेश्वरला, चिपळूण तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं आपण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतोय। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये हे अर्थ खातं ते काही मालक आहेत का, अर्थमंत्री कोणाला पैसे देणार, अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? अध्यक्ष महोदय, त्यांनाही माहिती आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं, त्याच्यावर अजित पवारची अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदे साहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते, मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते, कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते, आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची, ते सगळं असताना त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना 5:30ला अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। तरी माझं वाचन दादाने एवढं फास्ट नाही, 5:30ला गेलो। अच्छा, ते सगळं सांगून तुम्हाला मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं, वास्तविक मी काही मालक नाहीये, सगळे मिळून हे सरकार चालवतात। भास्करराव, तुम्हाला जर बोलायचं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं, परंतु आता बेल वाजायला लागली, मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल। परंतु अध्यक्ष महोदय, एकंदरीतच महसूल जमा किती होतो, त्या विभागाला आउटलेट दिला जातो, मग ते पैसे त्या विभागाने खर्च करायचे, मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात, मी कुणाला कोण समजत नाही, मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे। जो मला अधिकार आहे, जो विधिमंडळाने दिलेला आहे, जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे, त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही। मला महाविकास आघाडीमध्ये देखील मी सरकारमध्ये काम केलेलं आहे,
महायुतीमध्ये देखील मी काम करतोय. त्याच्यामुळे एकंदरीत अशा प्रकारच्या सरकारमध्ये काम करत असताना कसं सर्वांना बरोबर घेऊन जायचं ह्याचं आम्हाला ज्ञान आहे. त्याच्यामुळे इतरांनी आम्हाला उपदेश करायचं काही कारण नाही असं मला स्पष्ट सांगायचं आहे. त्याच्यामुळं कुणाचा तरी राग माझ्यावरही काढण्याचं काही कारण नाही. मला कुणालाही त्याच्यामध्ये दोष द्यायचा नाही. एवढंच अध्यक्ष महोदय सांगतो. मी आपल्या अनुमतीने सन 2025-26च्या जून जुलै 2025च्या पावसाळी अधिवेशनात नगरविकास विभागाच्या बाब क्रमांक 74 ते 92 खाली अनिवार्य व कार्यक्रम खर्चाकरता रुपये 15,465 कोटी 13,33,000 रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक 97 ते 141 खाली अनिवार्य व कार्यक्रम खर्चाकरता रुपये 9,068 कोटी रुपये 49,35,000, पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या बाब क्रमांक 283 खाली कार्यक्रम खर्चाकरता रुपये 238 कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहास करतो. धन्यवाद. आता मी सन 2025-2026च्या पुरवणी मागण्यांवरील 1. नगरविकास विभाग, 2. सार्वजनिक बांधकाम विभाग, 3. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग या विभागांच्या मागण्या वितरित